गुढीपाडवा आणि 3.5 मुहूर्तापैकी एक असा शुभ मुहूर्त मानला जातो। नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि आपण नवी मुंबईतील वाहनाच्या शोरूम मध्ये आलेलो आहोत। इथे पाहू शकता आपण कशा प्रकारे वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे। भरपूर बुकिंग सुरू आहे तर या शुभ मुहूर्तावरती आणि आपण या संदर्भात या शोरूमचे मॅनेजर आहेत त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत। कशा प्रकारे प्रतिक्रिया आहे नागरिकांच्या वाहन खरेदी करण्यासाठी? पहिलं तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज बघायला गेलं तर आमचं एक्सेल ऑटोचा शोरूम 150 गाड्यांची डिलिव्हरी आज। तर बघायला गेलं तर भरपूर अशा गाड्या आहेत। विक्टोरिया जशी नवीन गाडी आली आहे त्याची पण विक्री म्हणजे एकदम भारी झालेली आहे। कस्टमरचा प्रतिसाद एवढा भेटतो आम्हाला। बुकिंग पण आता भरपूर झालेली आहे। ऑलमोस्ट 50 बुकिंग आज झालेली आहेत आत्तापर्यंत। आता दुपारची वेळ आहे, अजूनपर्यंत 80 गाड्या आम्ही डिलिव्हऱ्या केलेल्या आहेत आणि 20% गाड्या डिलिव्हऱ्या करायच्या बाकी आहेत। आता कसं उन्हामुळे थोडं हे म्हणजे ऊन असल्यामुळे जास्त, त्यामुळे संध्याकाळी जास्तच करून डिलिव्हऱ्या होतील। सर्वाधिक कोणत्या गाड्याला पसंती आहे नागरिकांची आणि कोणती गाडी घेण्यासाठी जास्त नागरिक आलेले आहेत? कोणती पसंती आहे गाड्यांची? बघायला गेलं तर पहिलं तर विक्टोरियास आहे, नंतर ब्रेझा सारखी गाडी आहे आणि नंतर आपलं बघितलं एसयूव्ही मध्ये जी सीएनजी गाडी आपली 7 सीटर आर्टिगा, त्याच्यासाठी पण पसंती भरपूर आहे। मागील वर्षापेक्षा या वर्षात गाड्यांमध्ये विक्रीमध्ये काही वाढ वगैरे असं काही कळालं? बघायला गेलं तर 20% तरी वाढ झालेली आहे। कारण जीएसटी जसं मागच्या वर्षी जीएसटीचं हे झालं होतं, कमी झालं, प्राइसिंग पण आपल्या उतरल्या होत्या, त्यामुळे भरपूर विक्री झालेली आहे। जीएसटी रेट आणि प्राइसिंग उतरल्यामुळे यंदा 20% जास्त गाड्यांची विक्री झालं असल्याचं मॅनेजरांनी यावेळी सांगितलं आहे। कॅमेरा पर्सन किरणसह मी दीपक कांबळे, TV9 मराठी, नवी मुंबई। त्याच्या मुहूर्तावरती आपण वाहन खरेदी करताय, काय खास कारण आहे? आज गुढीपाडवा आहे। गुढीपाडव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मोठं स्थान आहे आणि आजचा हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस असल्यामुळे मी माझ्या जीवनातील अर्धवट राहिलेलं स्वप्न म्हणजे गाडी घेणं, त्या गाडी बुक म्हणून मी आज या दिवशी चांगला शुभमुहूर्त गाठून या दिवशी मी वाहन खरेदी करण्यासाठी इथं बुकिंग करण्यासाठी आलेलो आहे। वाहन घेताना आज तुमचा अनुभव कसा आहे? किती उत्साह आहे? नाही, आयुष्य वाहन खरेदी करताना नक्कीच आजचा दिवस हा मी सर्वसामान्य माझ्यासाठी नाही, अतिउच्च दिवस आहे। कारण माझ्या जीवनात राहिलेलं एक अपुरं स्वप्न होतं ते आज या गुढीपाडव्याच्या दिवशी माझं पूर्ण होत आहे, साकार होत आहे। त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी म्हणतात ना, सोन्याचा क्षण आहे आज माझ्यासाठी आजचा। थँक्यू, धन्यवाद। आज तरी गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।